चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी. मी तृप्ती कदम. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. नमस्कार, मी मनोहर पवार. जत तालुक्यातील व संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व प्रेक्षकांचं या ठिकाणी आपण स्वागत करतोय. जत तालुका कृषी विभागाच्या वतीनं या ठिकाणी सांगली जिल्हा कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. काल विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर यांच्या शुभहस्ते या ठिकाणी त्याचं उद्घाटन झालेलं आहे. आजचा हा दुसरा दिवस आहे. जत तालुक्यातील अनेक जे चांगले शेतकरी आहेत त्यांनी उत्पादन केलेलं जे शेतीमाल आहे निवडक या ठिकाणी ठेवलेला आहे. यामध्ये संतोष चनगोंड जाडरवलाचे शेतकरी आहेत, त्यांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचा कलिंगड या ठिकाणी ठेवलेला आहे. तर नवनाथ महादेव आवटे येळवीचे शेतकरी आहेत, त्यांनीसुद्धा कलिंगड या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. तर महादेव प्रल्हाद आवटे येळवीचे शेतकरी आहेत, त्यांनीसुद्धा कलिंगड या ठिकाणी ठेवलेला आहे. तर या ठिकाणी कुमार कोरे माडगाळ येथील शेतकरी आहेत, त्यांनीसुद्धा शिंबा नावाचं कलिंगड या ठिकाणी ठेवलेलं आहे. तर माडगाळ येथील आणखीन शेतकरी आहेत, पांडुरंग सावंत यांनी या ठिकाणी माडगाळचे शेतकरी आहेत कलिंगड ठेवलेलं आहे. तर जयवंत गुळदगड कुळाळवाडीचे शेतकरी आहेत, तर ते बॉबी नावाचं या ठिकाणी खरबूज या ठिकाणी ठेवलेलं आहे. तर जत तालुका हा दुष्काळी तालुका जरी असला तरीसुद्धा या तालुक्यामध्ये डाळिंबाची शेती अतिशय चांगल्या पद्धतीने होते. तर सिद्धप्पा नाईक बागलवाडीचे शेतकरी आहेत, त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं डाळिंबाची शेती केलेली आहे, इथं या ठिकाणी प्रदर्शनात ठेवलेलं आहे. तर इकडं जर बघितलं तर सचिन शिवाजी चव्हाण डोरलीचे शेतकरी आहेत, त्यांनी शेवग्याची शेंग या ठिकाणी ठेवलेलं आहे. तर काशीराम निवृत्ती लंगोटे कोकळे तालुका कवटेमंकाळचे शेतकरी आहेत, त्यांनी या ठिकाणी कारला आणलेला आहे. तर बाकीचे पेरू आहेत. त्यानंतर आपण जर बघितलं तर बाजरीच्या भाकरी आहेत. त्याच पद्धतीनं आपण जर तर रेडवन नावाचा पेरू आहे. तर या ठिकाणी जर बघितलं तर सदाशिव मुच्चंडी कोळगिरीचे शेतकरी आहेत, त्यांनी आंबा या ठिकाणी ठेवलेला आहे. जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 1 किलोचा आंबा या ठिकाणी आहे. तर युवराज घोरपडे कोंगनळीचे शेतकरी आहेत, त्यांनी बेबीकॉर्न नावाचं या ठिकाणी मक्याचं हे ठेवलेलं आहे. त्यानंतर दादासो शिंदे शेगावचे शेतकरी आहेत, पेरू या ठिकाणी ठेवलेलं आहे. तर बाकीचे वेगवेगळे आयटम आहेत. हा एक वेगळा आयटम आहे. युवराज घोरपडे कोंगनळीचे शेतकरी आहेत. झुकेनी नावाचा एक परदेशी भाजीपाला आहे. आपल्या बहुतांश 5 स्टार हॉटेलमध्ये हा भाजीपाला मिळतो आहे. 2 वेगवेगळ्या कलरमध्ये हा भाजीपाला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो आहे. तर आपण आता इकडं जाऊया. या ठिकाणी जर बघितलं तर लसूण आहे, त्यात जर पपई आहे, द्राक्ष वेगवेगळ्या पद्धतीचं या ठिकाणी ठेवलेलं काळी द्राक्ष आहेत आणि जे परदेशात पाठवण्याचे द्राक्ष आहेत ते सुद्धा या ठिकाणी ठेवलेले आहेत. तर आपण जर बघितलं तर हळदीची शेतीसुद्धा जत तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीने केली जाते. तर रमेश मोनप्पा सुतार बसरगीचे शेतकरी आहेत, त्यांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं हळद या ठिकाणी आणलेलं आहे. तर आपण जर बघितलं तर या ठिकाणी पेरू आहे. तर शिवाजी सुरेश कासार चोरोचे शेतकरी आहेत, त्यांनी हनुमान फळ आपण अगदी टी व्हीमध्ये बघितलं आहे, मात्र या ठिकाणी त्यांनी ठेवलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी चिक्कू आहे, टोमॅटो आहे. तर या ठिकाणी रामफळ हनुमान फळ म्हणतात त्याला, ते सुद्धा या ठिकाणी आहे. तर हरभरा आहे. अशाच पद्धतीनं या ठिकाणी जर बघितलं तर भोपळा आहे. बाकीचे जे शेतकरी आहेत माझ्या समवेत या ठिकाणी काही खास बघण्यासाठी आलेले आहेत, त्यांना आपण विचारूया काय वाटतं तुम्हाला. नमस्कार, काय नाव आपलं? नमस्कार, माझं नाव समीर मुल्ला. बरं, आपण एक उत्कृष्ट जतमध्ये बिल्डर आहात, चांगली घरं बांधताय तुम्ही, लोकांना चांगली सेवा देताय. ते बघत वेळात वेळ काढून तुम्ही कृषी प्रदर्शनला वेळ दिलाय. काय सांगता येईल तुम्हाला, काय वाटलं तुम्हाला? छान कार्यक्रम ॲक्च्युली जत तालुका कृषी विभागाकडनं केलं, नियोजन केलं आहे. ॲक्च्युली असे कार्यक्रम बघण्यासाठी आम्ही सांगली बाहेरच्या गावात वगैरे जात होतो, पण आता त्यांनी पुढाकार घेऊन जतमध्ये जतच्या शेतकऱ्यांना आणि सगळ्यांना हे आयडिया मिळावं म्हणताना चांगलं केलं आहे की कुठले वाण आहेत, कुठलं बियाणे आहेत, सगळ्यांना शेतकऱ्यांना माहिती मिळते. आणि अशा प्रकारे भरपूर स्टॉल या ठिकाणी आलेले आहेत. तर सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी भेट दिली तर काही हरकत नाही आहे. एकदा ओके, धन्यवाद. ओके, पाठवा सर अजून. नमस्कार, मी प्रकाश करगणीकर, बिग मराठी न्यूज चॅनल. सध्या इथं प्रदर्शन जोरदार सुरू आहे. त्या प्रदर्शनामध्ये असलेले वस्तू, तुमचं नाव आणि सुरुवातीला काय काय वस्तू आहेत या संदर्भात माहिती सांगा. नमस्कार, मी सहाय्यक कृषी अधिकारी इरळी, तालुका कवटेमंकाळ. तर आमचा तुमचं आडनाव आहे का गावाचं नाव सांगाल? सहाय्यक कृषी अधिकारी सहाय्यक कृषी अधिकारी संजय घुले, कवटेमंकाळ, जत तालुका, कवटेमंकाळ तालुका, सांगली जिल्हा महोत्सव हे यांच्यामार्फत आपल्या कृषी विभागाने हे कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी आयोजित केलेला आहे. यामध्ये आपल्या भागातील जत किंवा कवटेमंकाळ या दोन्ही तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीने जेवढी पिकाचं उत्पादन घेतले आणि त्याची वाढ कशी होईल ह्या हिशोबाने जे लक्ष करून
आपल्यापुढे जे भवितव्य मांडलेलं आहे, मला असं म्हणता येईल की ही सगळी शेतकऱ्याची खाण आहे, रत्न आहे त्यांचं, की आपल्या शेतातून त्यांनी बऱ्यापैकी चांगलं, जसं तुम्ही आता मेलोडी वगैरे ते कलिंगड पाहिलं किंवा द्राक्षाच्या पूर्ण व्हरायटी, जवळजवळ आमच्यापाशी आता 20 ते 22 व्हरायटी आहेत. हां. आंबा सुद्धा 1 किलोच्या वर आहे. आंबासुद्धा 1 किलोच्या वर आहे. ती जर फणस जर बघितली तर तुम्ही 7 किलोच्या वर आहे. भोपळा जरी बघितला तर तो फणस 10 सुद्धा किलो जत तालुक्यात पिकलेला आहे. आपल्याच तालुक्यातलं पिकलेलं शेगावमधले आहे ते. तर म्हणजे शेतकरी आपल्या दोन्ही तालुक्यातील इतक्या चांगल्या पद्धतीनं अग्रेसिव्ह आहेत आणि इतकं उत्पादन चांगल्या पद्धतीने घेतलेलं आहे त्यांनी की बऱ्यापैकी ह्यातील माल जवळजवळ 25 ते 30% माल एक्सपोर्ट झालेला आहे, बाहेरच्या देशात गेला आहे. हां, मग आपल्या शेतकऱ्याकडनं काहीतरी शिकायजोगं आहे आणि आपल्या शेतकऱ्यांनी एवढं उत्पन्नात चांगली वाढ केलेली आहे. ह्याच गोष्टीला आम्ही आयोजन आमचे SDO साहेब, तालुका कृषी अधिकारी या सर्वांनी मिळून लोकांसाठी आपल्या एक प्रदर्शन मांडलं. त्यामध्ये आम्ही हे त्यांचे सगळे स्टॉल शेतकऱ्याचे मांडले आहेत. ह्याच्या पुढे गेलं तर एक लाईव्ह डेमोटेशन आम्ही दोन्ही तालुक्यांचं करून दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर शेतीसाठी जेवढी यंत्र, अवजारे असतील, औषधं असतील किंवा अजून काय आम्हाला दाखवता येईल किंवा बचत गटाच्या महिला असतील, त्यांनी काय खाद्यपदार्थ बनवले असतील किंवा वेगवेगळ्या त्यांच्या काय संकल्पना असतील, या कृषी प्रदर्शनातून मांडून शेतकऱ्यांनी त्यातून काहीतरी घ्यावं असा एक नाविन्यपूर्ण आम्ही कार्यक्रम केलेला आहे. आणि या कार्यक्रमाचं तुम्हाला आता वास्तव दिसते. 2 दिवस झालं बऱ्यापैकी चांगला आम्हाला झाला. खऱ्या अर्थानं जत तालुक्यातील दुष्काळ भागातले लोक शेतकरी म्हणतात, हां, खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना 4 पैसे मिळण्यासाठी परदेशात माल गेलेला आहे. हे खरं तर कृषी विभागाचं कौतुक म्हणावे वेळ. हां, कृषी विभाग आणि शेतकरी या दोघांनी जो समन्वय साधला आहे आणि शेतकऱ्यांनी जे कष्ट केलेलं आहे त्यांच्याच त्या कष्टाचं हे आलेलं यश आहे. आणि त्यासाठी आम्हाला सुद्धा आमच्या शेतकऱ्याचा अभिमान आहे की या चांगल्या पद्धतीने हिने उत्पन्न घेतलं. धन्यवाद. खऱ्या अर्थानं कृषी विभाग आणि शेतकऱ्यांनी म्हणून अत्यंत चांगला उपक्रम घेतलेला आहे. तसेच या ठिकाणी आपल्यासोबत आणखीन एक कृषी सहाय्यक आहे, त्यांचं नाव आणि त्यांनी कुठल्या पिकासंदर्भात माहिती दिलेली आहे त्या संदर्भात. नमस्कार. नमस्कार, मी महादेव पुजारी, सहाय्यक कृषी अधिकारी, कृषी चिकित्सालय. तर जिल्हा कृषी महोत्सव 2026चा ह्या कृषी चिकित्सालयाच्या प्रक्षेत्रावर आयोजन केलेलं आहे. 7 मार्च ते 9 मार्च असे 3 दिवसाचा कार्यक्रम आम्ही इथे घेतलेला आहे. यामध्ये जवळजवळ 60 स्टॉल आहेत. 60 स्टॉलमध्ये कृषी विभागाचे आहेत, यांत्रिकरणाचे आहे आणि कृषीचं जे निविष्ठा बनवणारी कंपनी आहेत त्यांची पण स्टॉल आहे, पशुखाद्याचा आहे आणि ग्राहक ते म्हणजे उत्पादक ते ग्राहक म्हणजे शेतकरी ते थेट ग्राहक याची पण संकल्पना आहे. तिथं विक्रीसाठी तृणधान्य किंवा शेतकऱ्याकडे जे पिकतंय ते थेट ग्राहकापर्यंत कमी दरात पोहोचवण्यासाठी ते पण सोय केलेलं आहे. स्टॉल पण लावलेला आहे. शेतकऱ्यांसाठी ते स्टॉल सुद्धा तुम्ही अवेलेबल करून दिलेला आहे. ते स्टॉल म्हणजे थेट ग्राहकापर्यंत ते पोहोचेल. हो, ओके. आणि काही बचत गटांना पण स्टॉल दिलेला आहे. उमेदचे काही बचत गट आहेत त्यांना स्टॉल आहे. आणि पलीकडे थोडंसं आपण जे किरकोळ व्यापारी असतात म्हणजे ह्याच्यासाठी थंड पाण्याची किंवा कोल्ड्रिंक्स वगैरे लघु उद्योजक आहेत त्यांच्यासाठी पण त्यांच्यासाठी पण स्टॉल दिलेला आहे. असे एकंदरीत 3 दिवसाचा जो प्रदर्शन आहे आणि खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. आणि आज एक खेळ पैठणीचा एक कार्यक्रम होता महिलांचे, त्याला सुद्धा खूप म्हणजे महिलांचे खूप प्रतिसाद भेटलेला आहे. जागतिक महिला दिनानिमित्तानं खास करून महिलांचा चांगला प्रतिसाद. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधूनच आम्ही महिलांसाठी एक सत्कार समारंभाचे पण कार्यक्रम होतं. त्यांची जे शेतीमध्ये किंवा विविध उद्योगामध्ये ज्या महिलांनी नाव कमवलेलं आहे असे महिलांची आम्ही सत्कार केलेले होता आज सकाळी. आणि त्याचबरोबर जे महिला म्हणजे कृषीचे जे वेगवेगळे ह्याच्यामध्ये चांगले उत्पादन काढलेलं आहे त्यांचे पण आज सत्कार केलेला होतो. पाककलेचं स्पर्धा सुद्धा आज आयोजन केलं होतं आणि त्याच्यातनं जे म्हणजे नंबर काढलेलं होतं आम्ही, प्रथम क्रमांक मिळवण्याचा बक्षीस सुद्धा मिळालेलं आहे. बक्षीस वितरण पण झालेलं आहे. आणि खेळ पैठणीचा हा एक मनोरंजनाचा कार्यक्रम सुद्धा आयोजन केलेलं होतं. खऱ्या अर्थानं अत्यंत या ठिकाणी चांगलं नियोजन केलेलं आहे कृषी विभागानं. खरंच कृषी विभागाचं कौतुक करणं एक भाग म्हणून आपण समजतोय आणि अत्यंत चांगल्या प्रकारे आहे. आता तिथं आपण आंबा सुद्धा बघितलं 1 किलोच्या वर आहे. त्यानंतर इथे एक आता मग सीताफळ बघितलं. खऱ्या अर्थात मी प्रदर्शनामध्ये बघितले आणि खऱ्या अर्थात या ठिकाणी जत तालुक्यात हे एवढं मोठं फळ मिळतंय हे कृषी विभागाचंच आपल्याला समजेल. या ठिकाणी आणखीन एक कृषी सहाय्यक आहेत. तर कृषी सहाय्यकांनी कशा पद्धतीनं शेतकऱ्यांना सहकार्य केलेलं आहे कार्यक्रमासंदर्भात सांगण्यापेक्षा सहकार्य किंवा शेतकऱ्या कशाप्रकारे मार्गदर्शन केला तुम्ही, त्यामुळं शेतकरी समृद्ध झालेत. मी श्री ये भोसले, उप कृषी अधिकारी शेगाव 2. कृषी महोत्सव 2026 जिल्हास्तरीय हे जे प्रदर्शन भरवण्यात आलं
या प्रदर्शनामध्ये जत तालुका व कवठेमंकाळ तालुका या 2 तालुक्याच्या संयुक्त विद्यमाने माननीय उपविभागीय कृषी अधिकारी माननीय श्रीखंडे सर व प्रदीप कदम सर व कवठेमंकाळचे तालुका कृषी अधिकारी भंडारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 7/3 ते 9/3 अखेर 3 दिवसाचं कृषी प्रदर्शन अगदी चांगल्या प्रकारे नियोजन केलं आणि याला सर्व कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी व सर्व शेतकरी यांचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला आणि मिलेट मिशन या अंतर्गत हे प्रदर्शन घेण्यात आलं. या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश असा होता की शेतकऱ्यांनी तयार केलेला माल एका शेतकऱ्यानं चांगल्या पद्धतीचा केला तर तो शेतकरी त्याच्या मळ्यात जाऊन सगळे शेतकरी बघू शकत नाहीत. मात्र एक जर असं प्रदर्शन घेतलं तर ते एक सर्व शेतकऱ्यांना बघण्याचं आणि बघून त्यांचं केलेल्याचं कामाचं श्रेय त्या शेतकऱ्याचा अभिमान त्यांना परत वाटेल आणि ते पण उत्साहित होऊन स्वतः उत्पादन चांगल्या प्रकारे काढतील. आता इथं आपण बघता द्राक्षाची जी शेती आहे यामध्ये या मागच्या 2018 पासून कोरोनाच्या काळामध्ये बऱ्याच अंशी द्राक्षेला थोडं महाग ठरलं होतं. मात्र चालू आर्थिक वर्षामध्ये द्राक्षेला दर हा चांगल्या प्रकारे माल जरी कमी असला तर आता चांगल्या प्रकारे मार्केटिंग चालू आहे. द्राक्षाला 550 रुपयाच्या वर दर होता. या आम्हाला थोडंफार आता इथं आपली एक तासगाव मधली आरा 36 म्हणून एक व्हरायटी आहे. त्या व्हरायटी एक्सपोर्टर व्हरायटी आहे. त्या व्हरायटीला सध्या 160 रुपये पर केजी दर असून त्याचा बेदाना सुद्धा 700 रुपये किलो अगोदर ऍडव्हान्स बुकिंग असतं, उच्च दर्जाचे आहे. त्यामुळं त्याचं अनुकरण करून पुढचे शेतकरी परत आता बाहेरच्या देशाचं द्राक्षेकडे वळणं हे फार ही काळाची गरज आहे. जसं दुष्काळाचं तोंड देत आपल्या भागातील शेतकरी द्राक्षाच्या माध्यमातून उत्पादन घ्यायला आलेत. याचा अर्थ खऱ्या अर्थानं चांगलं एक शेतकऱ्याचं किंवा तुमच्या सगळ्या कृषी विभागाचं एक कौतुकाचं काम आहे. ठीक आहे, थँक्यू. नमस्कार. आपण आलोय कृषी प्रदर्शनामध्ये. एक अतिशय सुंदर पद्धतीनं या ठिकाणी कृषी विभागानं नियोजन केलेलं आहे. भाजीपालाचा प्लॉट कशा पद्धतीनं लावायचा आहे याचं अगदी डेमो या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. त्यानंतर प्रक्रिया प्रोजेक्ट प्रतवारी केंद्र या ठिकाणी त्यानं नियोजन केलेलं आहे कशा पद्धतीनं पाहिजे. त्यानंतर पॅक हाऊस शासनाकडून शेतकऱ्यांना पॅक हाऊसची मदत चांगल्या पद्धतीने झालेली आहे. साधारण बघितलं तर जत आणि कवठेमंकाळ तालुक्यामध्ये 1000च्या वरती पॅक हाऊस आहेत. त्यामुळे त्याचा सुद्धा फायदा शेतकऱ्यांना कशा पद्धती होणार या ठिकाणी दाखवलेला आहे. तर इकडं जर बघितलं तर आपण पौष्टिक तृणधान्य जे आहे त्यामध्ये बाजरी आहे, गहू आहे, ज्वारी आहे, अशा पद्धतीनं ते नियोजन केलेलं आहे. त्यानंतर ऊसाची शेती कशा पद्धतीने आहे त्याचं नियोजन केलेलं आहे. त्यानंतर शेतकऱ्याचा जो सोबती आहे, ट्रॅक्टर आहे, त्यानंतर पशुपालन कशा पद्धतीने केलं पाहिजे, त्यानंतर नाफेड युनिट केलंय, गांडूळ युनिट केलेलं आहे. त्यानंतर सामूहिक शेत तलाव. जत तालुका हा सांगली जिल्ह्यातील सर्वाधिक दुष्काळी तालुका जरी असला तरी माझ्या माहितीप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जे शेत तलाव आहेत ते जत तालुक्यामध्ये आहेत. साधारण माझ्या माहितीप्रमाणे 3 ते 4 हजार शेत तालुक्यामध्ये आहेत. त्या माध्यमातून या ठिकाणी ठिबक सिंचनाच्या माध्यमातून तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी जिद्द चिकाटीने आत्मविश्वासाच्या जोरावरती आपली शेती या ठिकाणी केलेली आहे. तर हे एक यंत्र आहे वेगळ्या पद्धतीचं. समजा एखाद्या पिकावरती जर रोग येणार असेल तर 10 दिवसापूर्वी हे AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना याची मोबाईलवरती माहिती मिळते. त्या पद्धतीनं आपण फवारणी करू शकतोय. अतिशय चांगल्या पद्धतीचं यंत्र आहे. याचा सर्व शेतकऱ्यांनी उपयोग या कृषी विभागाच्या या प्रदर्शनाच्या माध्यमातून करण्याची गरज आहे. यासाठी याचं नियोजन खास करून केलेलं आहे. तर आपण जर बघितलं तर या ठिकाणी वेगवेगळे आणखीन नियोजन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. ग्लास ट्रॅप नावाचं एक या ठिकाणी पीक केलेलं आहे. निळे पिवळे चिकट ट्रॅप आहेत, सेंद्रिय निविष्ट आहे. त्यानंतर जर बघितलं तर आता आजच्या युगामध्ये पक्षी कुठं थांबत नाहीत. त्यामुळे पक्षी थांबण्यासाठी काय करावं लागेल यासाठी पक्षीचे थांबे केले आहेत, फोरम ट्रॅप केलेला आहे. त्यानंतर सापळा पीक पद्धत केलेला आहे. दशपर्णी अर्क या ठिकाणी केलेला आहे. महाविस्तार AI दिंडीचं याचं सुद्धा नियोजन या ठिकाणी परफेक्ट केलेलं आहे. त्यानंतर ऊस पाचट अभियान हे महाराष्ट्राच्या कृषी विभागाचं सातत्याने या ठिकाणी असते. ते ऊस पाचट अभियान कशा पद्धतीने आहे या ठिकाणी नियोजन त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर दशपर्णी अर्क तयार कशा पद्धतीने आपण केलं जातो त्याचं सुद्धा या ठिकाणी डेमो तयार केलेला आहे. त्यानंतर बायोडायनॅमिक कंपोस्ट खत कशा पद्धतीने केलं जातं याचं सुद्धा एक येणाऱ्या सर्व प्रेक्षकांच्यासाठी त्यांनी खास करून या ठिकाणी नियोजन केलेलं आहे.
त्यामुळे सांगली जिल्हा कृषी महोत्सवाच्या निमित्तानं जत तालुक्यातील या शेतकऱ्यांना एक चांगल्या पद्धतीची माहिती देण्याचं काम या ठिकाणी उपविभागीय कृषी अधिकारी असेल किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्फत केलेलं आहे. माझ्या समवेत या ठिकाणी थोरात साहेब उपस्थित आहेत. त्यांना आपण विचारूया कशा पद्धतीने नियोजन केलंय. नाव काय साहेब आपलं? मी एस के थोरात, कृषी उपकृषी अधिकारी जत. काय नियोजन केले सगळं वेगळ्या पद्धतीनं? सध्या जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शन जतमध्ये माननीय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सांगली व उपविभागीय कृषी अधिकारी श्री श्रीखंडे साहेब आणि हा. तालुका कृषी अधिकारी कवठे महाकाळ हा. आणि तालुका कृषी अधिकारी जत यांच्या माध्यमातून हा. शेतकऱ्यांना जे हा. कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी जिल्ह्यात किंवा इतरत्र जावं लागते, हा. त्यामुळे ह्या वर्षी हे नियोजन आपल्या तालुक्यात केले. या नियोजनामध्ये कृषी विभागाने सध्या एकात्मिक शेती पद्धतीमध्ये सध्या ज्या कृषी विभागाकडे योजना चालू आहेत त्या योजनेमध्ये आम्ही सामूहिक शेततळे, त्यानंतर भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड, त्यानंतर ऊसाला ठिबक सिंचन, त्यानंतर मल्चिंगवर भाजीपाला लागवड, हे एकात्मिक शेती पद्धती आम्ही शेतकऱ्यांना लाईव्ह डेमो दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. किती शेतकऱ्यांनी आतापर्यंत शेतकऱ्यांनी भेट दिलेली आहे सध्या. किती शेतकऱ्यांचं टार्गेट आहे तुमचं गेल्या 3 दिवसात? येणाऱ्या 3 दिवसामध्ये 3 दिवसामध्ये एक 5,000च्या आसपास शेतकरी आहेत. 5,000च्या आसपास याचा निश्चितपणे शेतकऱ्यांना लोकांना- फायदा होईल असं वाटतं तुम्हाला? 100% फायदा होईल. कारण सीइंग इज बिलीव्ह पाहिल्यानंतरच लोकांना जास्त विश्वास बसतो आणि प्रदर्शनामध्ये ज्या बाबी आपण पाहिल्या जातात त्याचा प्रत्यक्षात शेतकरी शेतामध्ये वापर करत असतात. धन्यवाद. नमस्कार. आपण आलो आहोत सांगली जिल्हा कृषी महोत्सवामध्ये. या त्या ठिकाणी कृषी सखी शेतकरी समूह हरवलेच्या मॅडम आहेत. माझ्या समवेत या ठिकाणी त्यांनी अगदी हँडमेड जे अत्तर आहेत, अतिशय चांगल्या पद्धतीनं मोगरा आहे, वेगवेगळे फ्लेवरमध्ये या ठिकाणी अत्तर आहे, त्यानंतर शेंगाची सोलापूरची चटणी आहे, त्यानंतर हळद आहे. एकंदरीत बचत गटाच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी व्यवसाय त्यांनी सुरू केलेला आहे. खास करून जतच्या या कृषी प्रदर्शनासाठी खास करून आलेले आहेत. आपण त्यांना विचारूया कशा पद्धतीने त्यांचं कामकाज सुरू आहे. मॅडम नमस्कार. नमस्कार काय सर. आपलं नाव? सुषमा संभाजी पाटील, गाव आपलं? गाव हरोली, तालुका कवठे महांकाळ, जिल्हा सांगली. तुम्ही या जतच्या कृषी प्रदर्शनासाठी खास करून उपस्थित राहिले. काय सध्या काय काय हे केले तुम्ही? सर सध्या माझ्याकडे मोगरा, गुलाब, आरमांड, सवया अशा वेगवेगळ्या प्रकारचे अत्तर पहिला मी बनवून घेते. त्याच्यानंतर कमी ऑइल बेसवर ऑर्गॅनिक पद्धतीने मी स्प्रे बनवते. माझ्या स्प्रेचं हे वैशिष्ट्य आहे की 8 ते 10 तास वास टिकून राहतो. अल्कोहोलचं प्रमाण कमी आहे. इचिंग किंवा डोकं दुखणं हा प्रकार होत नाही. आणखी माझ्याकडून म्हणजे मला ह्याच्या आधी उमेदकडून पण स्टॉल मिळाले होते, त्यामुळे सांगलीतूनही खूप छान प्रतिसाद मिळाला. आणि आता कालपासून मी इथं जतमध्ये आहे. मोगरा हा माझा म्हणजे जो फेवर आहे तो मला इथं पूर्णच झालाय. माझा माल मी सकाळी आणलेला आता सगळा संपलेला आहे, त्यामुळे इथल्या लोकांची विक्री जास्त झालेली आहे. ह्याचं काय ट्रेनिंग घेतलं तुम्ही? ह्याचं ट्रेनिंग सर 2002 मध्ये ग्रामपंचायत लेवलला मी घेतलं होतं. पण 2002 पासून असं काही वाटलं नाही की माझा व्यवसाय चालू आहे किंवा ट्रेनिंग घेऊन मी घरीच बसले होते. पण 2019 मध्ये उमेदमध्ये आल्यानंतर आमच्या त्यावेळेचे BM होते जाधव सर, त्यांना मी हे नेऊन दाखवलं. सर मी हे घरी करते, मैत्रिणींना गिफ्ट देते. सर म्हणले ह्याचा व्यवसाय होऊ शकतोय मॅडम. आणि मी मग व्यवसाय स्वरूपात विचार केला. परत PD मॅडम त्या व्हिजिटला आल्या उमेदच्या आणि त्यांनी ते बघितलं. त्या म्हटलं तुझं चंदन खूप छान आहे आणि तू आम्हाला दिवाळीत गिफ्ट देतीस का? मग 30 पहिल्या बॉटल मी चंदनच्या उमेद अभियानात मंत्रालयात दिलेल्या आहेत सर उमेदकडून. आणि तिथूनही रिस्पॉन्स छान झाला. तिथून मला सांगलीच्या ऑर्डर येऊ लागल्या, स्टॉलला मिळू लागलं. कारण सगळ्या महिलात वेगळा हा परफ्यूमचा स्टॉल आहे. आणि त्याच्यानंतर मला कृषी विभागात संबंध आल्यावर मला KVK कडून हैदराबाद येथे सेंद्रिय शेतीचं ट्रेनिंग मिळालं. तिथून येऊन मी 20 महिलांचा गांडूळ खताचा मोठा प्रकल्प चालू केलेला आहे. आणि 20 महिलांचं म्हणजे उत्पन्न चांगलं चालू आहे. तिथंही आम्हाला सेंद्रिय गांडूळ खत, वर्मीवॉश खूप छान प्रकारे रिस्पॉन्स मिळतोय. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलेलं आहे. परवा अल्कुडेमच्या एका शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स आला की 15 गुंठ्यामध्ये त्यांना 5 पोती गहू आमचं खत वापरून झालेलं आहे. त्यामुळे मी शेतकऱ्यांना पण बाहेर 2750 रुपये मध्ये बेड, कल्चर, मार्गदर्शन सर्व काही देते सर. अशा वेगवेगळ्या प्रकारचे हळद हळद सुद्धा तुम्ही देताय अगदी? हो, हळद Original आहे ते? ओरिजिनल घरचीच हळद आहे, सेंद्रिय पद्धतीने केलेली हळद आहे. हळदीला सुद्धा KVK कडून मला भीमतेड येथे जाण्याचा मान मिळाला 2024 साली. तिथंही 350 किलो हळद माझी विकली गेलेली आहे. आणि आता इथून सुद्धा खूप छान रिस्पॉन्स आहे. हळद सुद्धा आपण सेंद्रिय पद्धतीने अगदी केमिकल न मिक्स करता ह्यांच्याकडे गिरायकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आता नुकत्याच अर्थसंकल्पामध्ये राज्य सरकारनं
सांगली येथे जे जिल्हा स्तरीय मोठे मॉल्स उभा करणार आहेत आणि तुमच्या महिला बचत गटांना मोफत तिथे देणार आहेत, त्याविषयी काय सांगता येईल तुम्हाला? काय फायदा त्याचं होईल तुमचा? होय सर, निश्चितच. जे आम्हाला शहरी भागापर्यंत जायचं मिळत नाही वेळ किंवा काय मार्केटिंगला जर आम्हाला स्टॉल उभार लागलं तर दिवसभर आम्ही इथं थांबल्यामुळे आमचं जे पॅकेजिंग वगैरे वेळ जातोय तो वेळ वाचेल. त्यामुळं तो आम्हाला जो निर्णय घेतलाय सांगली जिल्ह्यानं सीओ सरांनी असू दे किंवा काय, तो खूपच आवडलाय आणि आम्ही त्याची वाट बघतोय कधी आमच्या सांगली जिल्ह्यात होते आणि आम्हाला त्याची मागणी होत्या. यातून आमच्या कुटुंबाचं उत्पन्न आणखी वाढणार आहे, महिला आणखी म्हणजे उद्योजक होण्याकडनं कल जाणार आहे. ज्यावेळी आम्ही सुरुवातीला स्टॉल लावतो त्यावेळी महिला बाहेर पडत नव्हत्या, पण आता नंबर लावून आहेत की कधी मला स्टॉल मिळतोय आणि मी कधी बाहेर जाऊन लोकांपर्यंत पोहोचते. ओके ओके ओके, धन्यवाद. नमस्कार, आपण आलोय सांगली जिल्हा कृषी महोत्सवामध्ये. या ठिकाणी हिरा महिला स्वयंसहायता समूह ढालगाव तालुका कवटेमंकाळ येथील एक अनोखा स्टॉल आहे. या स्टॉलमध्ये शुद्ध लोकरीचे जेन घोंगडी, लोकरी गादी, फोल्डिंग जेन, साधी गादी, बॉक्स गादी, फोम गादी, उषा तक्ते, लोड, सोलापुरी चादर, बेडशीट, सोफा सेट, कव्हर, ब्लँकेट, कार्पेट, बस्कर, पाय पुसणी आदी या ठिकाणी विक्रीसाठी ठेवले आहेत. विशेष म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये जर आपण बघितलं तर एक वेगळ्या पद्धतीचं लोकरीचं या ठिकाणी बूट तयार केलेलं आहे तिने. आपण जर बघितलं तर एक चांगल्या पद्धतीचं बूट आहे. हे घेण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी आहे. त्यानंतर जर बघितलं तर लोकांना मणक्याचे आजार बऱ्यापैकी सुरू झालेले आहेत. त्यामुळे गादीवरती न झोपता आपण जे जेन आहे या जेनवरती डॉक्टर झोपा म्हणून सांगतात, त्यासाठी जेनची विक्री सुद्धा या ठिकाणी त्यांनी स्टॉलमध्ये ठेवलेला आहे. जेनची विक्री सुद्धा चांगल्या पद्धतीनं सुरू आहे. त्यानंतर घोंगडी आहे, पायपुसणी आहे, अशा पद्धतीनं वेगवेगळ्या आयटम्स या ठिकाणी ठेवले आहेत. हा, लेटर होल्डर ठेवले आहे. माझ्या समवेत याचे मालक उपस्थित, त्यांना आपण विचारा. नमस्कार, काय नाव नमस्कार. तुमचं? माझं नाव शहाजान नाथसाहेब कुठलं? नदाब, मुक्काम पोस्ट ढालगाव, तालुका काय ठेवले कवठेमंकाळ, काय सांगता येईल? जिल्हा सांगली. इथं सगळ्या लोकर वस्तू ठेवलेल्या आहेत. लोकरीचं जेन आहे, लोकरीची चप्पल आहे, लोकरीचं लेटर होल्डर आहे, पुन्हा लोकर उशी आहे आणि नंतर पुन्हा ते घोंगडा आहे, जावळीचं घोंगडा आहे. हे पण असं जावळीचं घोंगडा आहे, एक नंबर जावळीचं घोंगडा. घोंगडी बैठक घ्यायला चांगलं आहे ते. आणि जेन हे असं आहे की पाठदुखी, मणकादुखी असलं तर कमी येते त्यानं जेन वापरल्यानं, कारण गादीपेक्षा जेन चांगलं आणि 100% शुद्ध लोकरीचं आहे ते, मेंढराच्या लोकरीचं आहे ते. आणि लोकर चप्पलचं वैशिष्ट्य आहे, थंडीत चालते, उन्हाळ्यात पण चालते, कारण थंडीमध्ये गरम राहते, उन्हाळ्यात ते गार राहते. अशा पद्धतीने सगळ्या लोकरीच्या वस्तू आम्ही इथे घेऊन आलेलो आहे आणि इथं स्टॉलला आम्हाला भरपूर चांगला प्रतिसाद पण मिळत आहे. किती वर्षातनं कुठल्या कुठल्या ठिकाणी जातात? आम्ही वर्षातून पुण्याला जातोय, भीमतडी यात्रा म्हणून असते मोठी यात्रा, पुण्याला पण जातोय भीमतडी यात्रेला. नंतर पुन्हा सांगलीला मिनी सरस म्हणून असते, सांगलीला मिनी सरस, पुन्हा साताऱ्याला पण सरस म्हणून असते, तिथं पण जातो आम्ही. आणि मुंबईला पण महालक्ष्मी सरस मध्ये जातोय. अशा बऱ्याच ठिकाणी आम्ही जातोय, पण तिथं बऱ्याच ठिकाणी लोकर वस्तूला बरेच प्राधान्य आहे. शासनाची काय मदत मिळते? हो, शासनाची मिळते. स्टॉल आम्हाला मोफत मिळतात शासनाचे, म्हणजे अनुदान वगैरे काय मिळाले का आतापर्यंत? बचत गटाला आम्हाला मिळाले 15,000 रुपये मिळालेला आहे. ओके, धन्यवाद. आमच्या म्हणजे 10 महिला आहेत, त्या 10 महिलाच करतात. आता महिला बाहेर गेलेत, त्यामुळे मी बोलायला लागलेलो आहे. ओके ओके, धन्यवाद. अतिशय चांगल्या पद्धतीने स्टॉल या ठिकाणी ठेवलेला आहे. फोन नंबर घ्या आमचा फोन नंबर, जर वस्तू लागली तर तुम्हाला घरपोच होईल. 9422 44 9422 44 60 हा आमचा फोन नंबर आहे. कुठेही लागलं सांगली जिल्ह्यात कुठेही असलं पोच करू शकता करू शकतो. ओके, धन्यवाद. धन्यवाद. ओके ओके.